कारण अनेक मतदारसंघामध्ये झालेले मतदानाची आकडेवारी आणि प्रत्यक्षरित्या ईव्हीएमवर जी आकडेवारी आली त्यामध्ये तफावत पाहायला मिळालेली. ज्या ज्या ठिकाणी काही विरोधकांचे बूथ सुद्धा नव्हते, तिथं कोणी पोलिंग एजंट नव्हता, त्या ठिकाणी सुद्धा मताधिक्य मिळालेले आहे. ही सगळं शंकास्पद गोष्टी आहेत. त्यामुळे आज तुम्ही पाहिलं असेल बाबा आढाव हे 95 वर्षाचे असताना सुद्धा आत्मक्लेश पुण्यामध्ये त्यांनी चालू केलेला आहे. अनेक ठिकाणी लोक आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये, त्यामध्ये काही तज्ज्ञ लोक होते, त्यांनी ते एवढं धक्कादायक सांगितलं की निवडणूक आयोगाने ज्या मशीन बनवणारी कंपनी, त्या कंपनीचे संचालक भाजपच्या निगडीत पदाधिकारी आहेत. म्हणजे एक 3 संचालकामध्ये एक संचालक काहीतरी भाजपचा माजी जिल्हा उपाध्यक्ष कुठं गुजरातचा का काय होता, एक बिहारचा पदाधिकारी होता. म्हणजे संचालक मंडळाशिवाय त्या ईव्हीएम त्यांना तर पूर्ण अधिकारी असतो. अशा सगळ्या गोष्टी एक एक आज समाजापुढे येऊ राहिलेल्या आहेत. मला तर माझे काही गावं अशी होती जिथे मला 1000-1500 मताचं मताधिक्य मिळणं अपेक्षित होतं, तिथे एक 50-100 मताचं मताधिक्य मिळालं. या सगळ्या गोष्टी शंकास्पद आहे. आज पण लोकांचा जर कौल घेतला आणि लोकांना विचारा तर लोक म्हणतात आम्ही मतदानच नाही केलं, मतदान झालंच कसं. या सगळ्या गोष्टी आज बाजूला बाळासाहेब थोरातांचा मतदारसंघ, त्यामध्ये सुद्धा परिस्थिती पाहिली. शंकरराव गडाखांचा एक मतदारसंघ जिल्ह्यातच आपल्या, आज जर तुमच्या प्राजक्तनपुरेंच्या मतदारसंघामध्ये राऊरी आणि नगर असा मतदारसंघ होता, त्यांचं राऊरी हे होम ग्राउंड होतं, त्या ठिकाणी सुद्धा मताधिक्य मिळणं अपेक्षित होतं, मिळालं नाही. अशा राज्यामध्ये अनेक ठिकाणी आमचे कराडला बाळासाहेब पाटील असो, अशा अनेक दिग्गजांचा या सगळ्या तांत्रिक गोष्टीमुळे आज पराभवाला सामोरं जावं.